तो 3 दिवस परिश्रम करून एक चित्र काढतो. चित्र एकदम चांगलं काढतो. 3 दिवस परिश्रम करून तो चित्रकार. आता ते चित्र कसं आहे, चित्रात काय चूक आहे, त्याला कोणाला तरी विचारावं असं वाटू लागलं. त्यानं काय केला, एका गजबजल्या चौरस्त्यावर आपलं चित्र लावलं आणि त्या चित्राखाली पाटी लिहिली आणि त्या पाटीवर लिहिलं, मी काढलेलं आहे चित्र. या चित्रामध्ये तुम्हाला जर कुठं चूक वाटली तर या ठेवलेल्या रंगाने काय करायचं आहे, एक फुली मारायचं आहे. चित्र ठेवलं, चित्रकार निघून गेला. परत संध्याकाळी लोकांनी त्या चित्राला काय आपली प्रतिक्रिया दिलं हे पाहण्यासाठी चित्रकार काय केला, परत संध्याकाळी त्या ठिकाणी येऊन बघितलं चित्राला. सर्व चित्र ते फुलांनी त्या मारलेल्या लोकांनी पूर्ण चित्र ते भरून गेलेलं होतं. प्रत्येकाने फुल्या मारलं होतं चुका, काही लोकांनी तर त्याच्या चुका सुद्धा लिहिलं होतं. चित्रकार बघितल्या वाईट वाटलं चित्रकाराला. आता मी एवढं सुंदर 3 दिवस परिश्रम करून चित्र काढलेलं, एवढ्या चुका आहेत, एवढ्या फुले आहेत, लोकांची प्रतिक्रिया एवढा असेल तर मला चित्रकारिता आता सोडायला काही हरकत नाही. मी चित्रकार चांगला आता नाही. त्याला वाईट वाटलं आणि त्यानं काय केलं, आपल्या लगेच गुरुकडे गेला आणि गुरुजी, मी उत्कृष्ट तुमचा जे चित्रकार आहे, आवडता जे शिष्य आहे ते मी नाही. आता मला